नमस्कार लाडक्या बहिणींनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्यासाठी खूप मोठा असा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी सुरू आहे ती ई-केवायसी तुर्तास शासनाने थांबवलेली आहे। या संदर्भातील एका न्यूज चॅनलवरचा जो रिपोर्ट आहे तो आपण सविस्तर पाहूया। युती सरकारचा मोठा निर्णय, लाडकीची नाराजी दूर होणार, ई-केवायसी ला ब्रेक लागणार। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीनं राज्यात ऐतिहासिक विजय मिळवला। मात्र गेल्या काही दिवसांपासून याच लाडक्या बहिणींची ई-केवायसीच्या माध्यमातून पडताळणी सुरू आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचं वातावरण आहे। मात्र आता हीच नाराजी दूर होणार आहे, ती कशी पाहूया। लाडकींसाठीची ई-केवायसी प्रक्रिया तुर्तास थांबवण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांची नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे। पडताळणीनंतर 45 लाख महिलांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलं होतं। निकषांनुसार 70 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे। दरम्यान निधीअभावी ही योजना लवकरच बंद होणार आहे असा दावा काँग्रेसनं केलाय। तर लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। आधीच लाडकीचे लाड पुरवताना सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे। कल्याणकारी शासकीय योजना बंद करून लाडकीवर सरकार इतकं मेहरबान का आहे याचा विचार करायला हवा। मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकीच्या नाराजीचा धसका घेऊन सरकारनं ई-केवायसी प्रक्रिया स्थगित केल्यामुळे आता बोगस लाडकींचं चांगलंच फावणार आहे। तर अशा प्रकारची माहिती एका न्यूज रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली आहे। आता नेमका महायुती सरकारने खरोखरच हा निर्णय घेतलेला आहे का, किंवा याबद्दल शासनाने कोणती घोषणा केलेली आहे का, याबद्दलची सविस्तर माहिती किंवा अपडेट आपल्याला आणखीन मिळून जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा।